पनवेलमधील श्री साई मंदिरात शिर्डी येथील साक्षात श्री साईबाबांच्या पवित्र पादुकांचा दर्शन सोहळा अत्यंत उत्साहात आणि आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला। 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याने संपूर्ण पनवेल शहर भक्तीच्या रसात न्हाऊन निघाले होते। या सोहळ्याला शुक्रवारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट घेऊन पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले। यावेळी बोलताना पनवेलकरांच्या अफाट श्रद्धेचा पूर या सोहळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळाला असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले। या सोहळ्याची सुरुवात 18 फेब्रुवारी रोजी श्री साईबाबांच्या पादुकांच्या विधिवत स्वागताने झाली, ज्यासाठी शहरभर उत्साहाचे वातावरण होते। 19 फेब्रुवारी रोजी भाविकांच्या सोयीसाठी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत अखंड दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती, ज्याचा लाभ हजारो साई भक्तांनी घेतला। सोहळ्याच्या सांगता दिनी म्हणजेच 20 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता आले आणि त्यानंतर या पवित्र पादुका शिर्डीकडे रवाना झाल्या। या संपूर्ण नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भेटीदरम्यान पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने साई भक्त उपस्थित होते। आज पनवेलच्या आपल्या साई मंदिरामध्ये आपल्या देशाचं आणि एका अर्थानं जगाचं कल्याण करण्याची ज्यांची कामना सातत्याने राहिली असे साईबाबा यांच्या पादुका पनवेलमधून आज पुढे प्रस्थान करत आहेत। गेल्या 3 दिवसामध्ये पनवेलकरांच्या श्रद्धेचा पूर या ठिकाणी आपण सगळ्यांनीच अनुभवला आणि साईंच्या चरणी आपली असलेली श्रद्धा, साईंनी आपल्या जीवनामध्ये कृपा करावी, परिवारजनांना सुखी ठेवावं यासाठी मनोकामना घेऊन आज इथे आलेला प्रत्येक भक्त, या प्रत्येक भक्ताला आज या कार्यक्रमामुळे कृतकृत झाल्यासारखं वाटत असणार। मी या निमित्तानं ज्यांच्यामुळं ही संधी मिळाली त्या शिर्डीच्या संस्थांच्या आमच्या सीओ आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं याबद्दल विशेष आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळं पनवेलकरांना, रायगडकरांना ही सुवर्ण संधी उपलब्ध झाली। साईबाबांच्या चरणी असलेली आपल्या सर्वांची श्रद्धा याचा प्रत्यय महाराष्ट्राला, देशाला आणि जगाला सतत येत राहिलेला आहे आणि म्हणून नित्यनेमानं साईंची शिर्डीची वारी करणारे अनेक जण हे या संधीचा फायदा घेऊन परिवारासहित या ठिकाणी आले आणि परिवारासहित श्रद्धेच्या या सागरामध्ये लीन झाले। मला आनंद आहे की या सर्व आयोजनामध्ये आपल्या पनवेलच्या या ट्रस्टच्या माध्यमातून जे नियोजन करण्यात आलं त्या नियोजनाचा एक भाग होण्याची संधी मला मिळाली। आमच्या महापौर सन्माननीय नितीन पाटीलजी यांच्या नेतृत्वाखालच्या टीमनं या संदर्भात आपापल्या परीनं हातभार लावला आणि त्याचबरोबरीनं विविध साई भक्त आणि गावागावांमध्ये, शहरांमध्ये आपापल्या परीनं साईबाबांच्या विषयी श्रद्धा व्यक्त करणाऱ्या साई मंदिरांच्या व्यवस्थापन समित्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये मोलाचा हातभार लावला। मी पनवेलकरांच्या वतीनं त्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या साठी या पादुका आपल्यापर्यंत त्यांच्या मार्फत आल्या ते शिर्डीच्या या साई संस्थांचे सर्व पदाधिकारी यांना मनापासून धन्यवाद देतो। वर्षभर 365 दिवस शिर्डीमध्ये साईबाबांच्या नावानं अन्नदान होतं, वेगवेगळ्या पद्धतीचे मेडिकल कॅम्प्स आयोजित केले जातात। अलीकडच्या काळामध्ये मला सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब सांगत होते हे मोठं कार्य जे या संस्थांच्या माध्यमातून होतं त्या कार्याला तोड नाही अशाच पद्धतीचं त्याचं वर्णन करावं लागेल। कित्येक गोरगरीब गरजू पेशंटना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या आरोग्याच्या कारणासाठी या संस्थांच्या माध्यमातून मदत करण्यात येते। आजही आपण पाहतो आपल्या अवतीभोवती डायलिसिसचे कितीतरी पेशंट
पेशंट्स आहेत की ज्यांना डायलिसिस करायला वेळेवरती त्या ठिकाणी बेडची सुविधा उपलब्ध होत नाही, वेगवेगळ्या पद्धतीनं उपचार करायचा आहे, ते उपचार करण्यासाठी खर्च उपलब्ध होत नाही. आज खरं तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार, राज्य सरकार आपापल्या परीनं अशा पद्धतीनं ज्यांचा उपचाराचा खर्च लाखांमध्ये आहे, काहींच्या बाबतीमध्ये तो करोडमध्ये आहे, त्यांना उपचारासाठी दिशा दिसत नाही. साईंच्या आशीर्वादानं ही त्यांच्या जीवनामध्ये यासाठीची एक मोठी मदत ही या संस्थांच्या माध्यमातून करण्यात येते. त्यामुळे मी संस्थांचं आज या ठिकाणी विशेषत्वानं पनवेलकरांच्याकडून यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी त्या शिर्डीच्या संस्थांच्या माध्यमातून कोट्यावधी रुग्णांना हा आशेचा त्यांच्या जीवनातला नवा किरण दाखवला आणि त्यामुळे त्यांच्या परिवाराला त्याच्यातून मदत झाली. यापासून प्रेरणा घेत आमच्या पनवेलच्या त्या ट्रस्टच्या माध्यमातून देखील अशाच पद्धतीची मदत केली जाते. अधिकाधिक लोकांपर्यंत ती पोहोचावी, अधिकाधिक लोकांना साईंचा आशीर्वाद हा असाच मिळत राहावा. आपल्या पनवेलचे आनंदात विलीन झालेले साई नारायण बाबा यांच्या माध्यमातून चालू असलेला हा इथला कारभार, यातून ही अनेक गरजूंना मोठ्या प्रमाणात मदत होते. ती अशीच मोठी या ठिकाणी विस्तारत राहावी आणि त्या माध्यमातून साईंच्या चरणी, देवाच्या चरणी भक्त लीन होतो. त्याच्या सर्व चिंता चरणी साईंच्या हा या ठिकाणी वाहून टाकत असतो आणि एका वेळेला आपल्याला लक्षात येतं की त्या चिंता देवानं घेतल्या आणि त्या चिंता हरण करण्याचं सामर्थ्य हे त्या भक्तामध्ये त्यांनी दिलेलं आहे. आणि म्हणून हीच शक्ती, हेच सामर्थ्य आम्हा भक्तांना मिळत राहावं यासाठी साई पुन्हा पुन्हा इथं यावेत. साईच्या पादुका त्या पुन्हा पुन्हा आम्हाला पनवेल, नवी मुंबई, रायगड या परिसराला त्याचं दर्शन होत राहावं यासाठी संस्थांच्या माध्यमातून असेच प्रयत्न जे गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यपूर्व सुरू आहे ते सुरू राहावेत अशा प्रार्थना या ठिकाणी व्यक्त करतो. साईंच्या चरणी भक्तांचा हा विश्वास अधिकाधिक दृढ व्हावा यासाठी संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेले मानवतावादी प्रयत्न, त्यांचे सर्व कार्य हे असेच पुढे चालू राहावे यासाठी भक्त हे निश्चितपणाने देवाची प्रार्थना करत राहतील. पुन्हा एकदा आपल्या सर्व पनवेलकरांच्या वतीनं आपल्या सर्वांचा निवडून दिलेला एक प्रतिनिधी या नात्यानं मी साईंच्या चरणी आपल्या सर्वांच्या या ठिकाणी निष्ठा, या साईंच्या चरणी आपल्या सर्वांची भक्ती ही अशीच कायम राहावी अशी या ठिकाणी देवाच्याकडे साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. फार चांगलं आपल्या सगळ्यांना माहिती दिली आणि कार्याची सराहना केली. हे सगळं कार्य एवढे चांगलीरीते बाबाचे पादुका दर्शन सोहळा आपल्या हिशोबाने दादा नव्हते तेव्हा पण मी आभार केला आहे. हे सगळ्यात तुम्ही जबाबदारी घेतली. साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की मी म्हणून तुमच्यावर सोबत आहे की साहेब हे कार्यक्रम तुम्हालाच करायचे, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, काम द्या. तर तसेच केले आणि तुमचे मार्गदर्शन खाली फार चांगलं झालं आहे. तुमचे सगळे महापौर, उपमहापौर आणि सगळे सर्व चांगलं सहकार्य करून हे कार्यक्रम यशस्वी केले त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आणि तुम्ही प्रथम दिवस 11 दिवस संपूर्ण अन्नाची सेवा केली त्यासाठी पण आम्ही आभारी आहोत. आणि दुसऱ्या दिवशी आमचे आकाश चव्हाण त्यांनी महाप्रसादाची सेवा घेतली त्यासाठी त्यांचा पण आभारी आहोत. आणि एक सुंदर पुष्पलंकार दिसते ते पण आमचे भाऊ आकाश चव्हाण यांनीच केली आहे त्याबद्दल पण आभारी. परत त्या दिवशी आपण ढोल तासे एकदम इथे भेटत होते तर फार महिना यांनी पण 15-20 फोन केले. नंतर रामबाईने फोन करून अंधेरी ना ठाण्यावरून बोलवले त्यासाठी पण ते पण सेवा यांनी घेतली आहे त्याच्याबद्दल पण आपण आभारी हो. असे बाबा यांची सगळ्यांची मनोकामना पूर्ण करेल. आणि काय भूलचूक झाले असेल कमी असेल तर आपण सर्व पनवेलवासीकडून समायाचना करतो. आणि शिर्डी संस्थान आपलं पण काय तुमच्या सेवामध्ये आमच्या संस्थांतर्फे काय कमी जास्त असेल तर आपल्या पोरे पाले समजून आमदार साहेब आले होते त्यांनी एकाच वाक्यात शॉर्ट करून दिलं. त्यांनी सांगितलं हा कार्यक्रम पनवेल